आज मी गेले होते भाजी आणायला. मी कधी जात नाही, तर घरात बसून आहे ना खूप कंटाळा आला होता. म्हणून म्हटलं जाऊन यावं जरा भाजी मार्केटमध्ये. तर आम्हाला स्टार्टिंगलाच आहे ना दिसला होता बांगडेवाला. तर आहे ना आम्ही बांगड्या घेतल्या. बांगड्या घेऊन झाल्याच्यानंतर मी पुढे गेलो होतो, तर खूप साऱ्या हिरव्या भाज्या होत्या. तर कोणती घ्यावी काहीच कळत नव्हतं. मग आम्ही फक्त आहे ना कोथिंबीर घेतली. ती पण आहे ना आम्हाला एवढी एवढीशीच दिली होती. पुढे आलो आणि टमाटे घेतले. टमाटे घेऊन झाल्याच्यानंतर या प्लास्टिकचा एवढा सारा भंडार आमच्या समोर होता. तर आम्ही त्यातले ना 2 साबण ठेवण्यासाठी बॉक्स घेतले. बायकांची गर्दी खूप होती, तर म्हणलं काय आहे जाऊन बघावं. तर काय कांदे घेत होत्या. तर आम्ही पण आहे ना 1.5 किलो कांदे घेतले, कारण की आम्हाला हप्ताभर ते 1.5 किलो कांदे जातात. मग आहे ना आम्ही मम्मीला शोधत होतो, तर मम्मी आम्हाला कुठे दिसली. मम्मी तिकडे अळूची पानं घेत होती. तर अश्विनीताई बोलली काकी मला पण घ्यायचीत म्हणून आहे ना. मग त्यांनीसुद्धा त्यांच्यासाठी अळूची पानं घेतली. आणि तिथे साईडला आहे ना हे काळ्या कलरचं काय होतं काय माहिती, याला फळ आहे की भाजी मला तेच नाही माहिती. मला कमेंटमध्ये सांगा याला काय म्हणते. शेवग्याची शेंग घेतली, कारण की बनवायचं होतं सांबर म्हणून. तर आहे ना त्यांच्याकडे पैसे सुट्टे नव्हते म्हणून त्यांना स्कॅन केलं. वांगे खूप नीट बघावे लागतात, कारण की किडलेले असतात ना म्हणून. तर वांगे घेऊन आहे ना आम्ही पुढे आलो. आणि आहे ना मसाले होते तिथे. तर मसाल्याशिवाय जेवणाला चवच नाही, म्हणून मसाले घेऊन आम्ही पुढे निघालो. आणि मग आम्हाला दिसले होते फळवाले. तर आहे ना संत्री खूप आंबट होती म्हणून घेतली नाही. डाळिंब घेऊन निघालो. आणि मग लिंबू होते. तर आहे ना अश्विनीताई आहे ना कुकरमध्ये लिंबू टाकते, कारण की कुकर खूप स्वच्छ निघतो म्हणून लिंबू घेतले. आणि आम्ही आहे ना ब्लाऊज गेलो होतो शिवल्याला, झालाय की नाही रेडी म्हणून बघायला, पण दुकानच बंद होतं. म्हणून आम्ही घरी आलो. घरी आल्याच्या नंतर ना भाज्या वगैरे बाहेर काढून ठेवल्या. हर्षू मला कुरकुरे कसा देतोय बघा. आज मी गेले होते भाजी आणायला. मी कधी जात नाही, तर घरात बसून आहे ना खूप कंटाळा आला होता. म्हणून म्हटलं जाऊन यावं जरा भाजी मार्केटमध्ये. तर आम्हाला स्टार्टिंगलाच आहे ना दिसला होता बांगडेवाला. तर आहे ना आम्ही बांगड्या घेतल्या. बांगड्या घेऊन झाल्याच्यानंतर मी पुढे गेलो होतो, तर खूप साऱ्या हिरव्या भाज्या होत्या. तर कोणती घ्यावी काहीच कळत नव्हतं. मग आम्ही फक्त आहे ना कोथिंबीर घेतली. ती पण आहे ना आम्हाला एवढी एवढीशीच दिली होती. पुढे आलो आणि टमाटे घेतले. टमाटे घेऊन झाल्याच्यानंतर या प्लास्टिकचा एवढा सारा भंडार आमच्या समोर होता. तर आम्ही त्यातले ना 2 साबण ठेवण्यासाठी बॉक्स घेतले. बायकांची गर्दी खूप होती, तर म्हणलं काय आहे जाऊन बघावं. तर काय कांदे घेत होत्या. तर आम्ही पण आहे ना 1.5 किलो कांदे घेतले, कारण की आम्हाला हप्ताभर ते 1.5 किलो कांदे जातात. मग आहे ना आम्ही मम्मीला शोधत होतो, तर मम्मी आम्हाला कुठे दिसली. मम्मी तिकडे अळूची पानं घेत होती. तर अश्विनीताई बोलली काकी मला पण घ्यायचीत म्हणून आहे ना. मग त्यांनीसुद्धा त्यांच्यासाठी अळूची पानं घेतली. आणि तिथे साईडला आहे ना हे काळ्या कलरचं काय होतं काय माहिती, याला फळ आहे की भाजी मला तेच नाही माहिती. मला कमेंटमध्ये सांगा याला काय म्हणते. शेवग्याची शेंग घेतली, कारण की बनवायचं होतं सांबर म्हणून. तर आहे ना त्यांच्याकडे पैसे सुट्टे नव्हते म्हणून त्यांना स्कॅन केलं. वांगे खूप नीट बघावे लागतात, कारण की किडलेले असतात ना म्हणून. तर वांगे घेऊन आहे ना आम्ही पुढे आलो. आणि आहे ना मसाले होते तिथे. तर मसाल्याशिवाय जेवणाला चवच नाही, म्हणून मसाले घेऊन आम्ही पुढे निघालो. आणि मग आम्हाला दिसले होते फळवाले. तर आहे ना संत्री खूप आंबट होती म्हणून घेतली नाही. डाळिंब घेऊन निघालो. आणि मग लिंबू होते. तर आहे ना अश्विनीताई आहे ना कुकरमध्ये लिंबू टाकते.